नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला तूप कसं घरात करायचं ते दाखवणार आहात. महाराष्ट्रात सर्रास केलं जातं. प्रत्येकाच्या घरात करतात किंवा त्यांच्या सोयीनुसार विकत पण आणतात, घरी पण करतात. पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. प्रोसिजर खूप लांब होणार आहे, म्हणून शॉर्टमध्येच व्हिडिओ शूट केलेला आहे. आधी मी माझं शाई खूप असते, 15-3 आठवड्याची असते, पण हा 8-10 दिवसाची शाई साठलेली आहे, त्यामध्ये करत आहे. ॲक्च्युली सपोज गावाला गेल्यानंतर ते खराब होऊ नये म्हणून रेडी करून ठेवत आहे ती शाई खरं करून. तर ती शाई थोडीच आहे. मग तूप करण्याची जी आधीची प्रोसिजर आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे. सगळी तयारी केलेली आहे मी. बघा, एका बाजूला ते जे शाई साठली होती त्यातली पातेल्यातली शाई मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे, आणि थोडंसं पातेल्यात राहिलेली शाई होती ती पुसून घेण्यासाठी मी मोबाईल माझा खाली ठेवलेला आहे. म्हणजे असं अन्न वाया घालवू नये ना, म्हणून मी पूर्ण पातेले पुसून घेत आहे. त्यासाठी थोडासा मोबाईल मी बाजूला ठेवलेला आहे. त्या पातेल्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आणि शाई टाकायची, आणि हे मिक्सरद्वारे होतं. इन्स्टंट होतं. खूप त्रास नाही होत आहे. तूप काढण्याची आधीची जी पद्धत होती, आधीच्या ज्या लेडीज ताक घुसळून करत होत्या त्यासाठी खूप कष्ट लागायचं, पण आता सगळीकडं साधने उपलब्ध झालेली आहेत, त्यामुळे तूप पण घरी सहजरित्या करता येते. हे मिक्सरपेक्षा एक उपकरण म्हणजे हे निघाले, इलेक्ट्रिक रवी निघाली आहे. तुम्ही ती घुसळली की ते 2 मिनटात वर तूप येतं. ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही करू शकता, पण मी मिक्सरला करते. ते तुम्हाला मी प्रोसिजर दाखवत आहे. आणि हे माझं गोकुळ दूध आहे. गोकुळ दुधाच्या म्हशीचं वगैरे नाही आहे. म्हशीचं दूध आहे गोकुळचं, पण रतीपचं नाही आहे. गोकुळची पिशवी असते जी दुकानात मिळते, त्याचं मी दूध शाई काढून तूप करते. ओके, थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवायचं. 3 सेकंद फिरवायचं. 3-3.5 सेकंदमध्ये तुमचा गोळा मिक्सरला तयार होऊन येतो. आता बघू शकता. बघा मिक्सरला मी फिरवत आहे. मिक्सर लावत आहे. माझ्या मिक्सर किचन जवळ ओपन फिल्टर लावायचं. काही जास्त कमी तुम्ही कशा पद्धतीने घरी बनवायला तसं मला सांगितलं. कोणतं उपकरण तर वापरता चांगली पद्धतीचं ते सगळी मिळाली मला कमेंट करून नक्की सांगा. मी अगोदर रेडीमेड करत होते, कारण त्रास होते ते. आता ती प्रोसिजर करायला खूप वेळ लागतो. ते इन्स्टंट पद्धतीने वापरताना जे म्हशीचं वापरा. चांगलं मलई घेतलं तरच शाई चांगली येते आणि खूप पण चांगलं येतं. हे गोकुळच्या म्हशीच्या दुधाला खूप मलई त्यामुळे दूध मिळते. 8 दिवसाचं मी 15 दिवसापर्यंत 15 दिवसाचं जरी केलं ना, खूप ते तूप निघतं. बघा आता तुमचं दिसेलच तुम्हाला. डायरेक्ट गोळा तयार होऊन येतो बाहेर. काही तुम्हाला परत सारखं रवीसारखं घुसळायची गरज नाही. हे बघा, झालं का नाही तयार? पूर्ण तयार झालेलं आहे. हे लोणी आहे डायरेक्ट तयार झालेलं आहे. ताक ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकल्यानंतर ताक तयार होतं, आणि ते लोण्याचा गोळा धुवून घ्यायचा आणि मग तो गॅसवर हे करत बसायचं. आता मला थोडंसं हात हे करायला लागतील, म्हणजे मोबाईल थांबवायला लागेल आणि ते लोण्याचा गोळा धुवून ठेवायला लागेल.
आता हे सगळं कढईमध्ये एका काढायचं. मी जर्मनची कढई काय घेतलेली आहे, स्टीलची कढई नाही आहे माझ्याकडे, आहे पण ती खूपच हलकी आहे, त्यात तूप करपेल. ही जर्मनची कढई पण हलकीच आहे, पण त्यात तूप छान होईल. इथून पुढची प्रोसिजर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. थँक्यू.